नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया सोलार इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, सोलार इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड सबसिडरी सेक्युर्ड्स ₹6,084 करोड डिफेन्स ऑर्डर फ्रॉम मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स. तर मित्रांनो, सोलार इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडच्या सबसिडरी कंपनीला मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सकडून डिफेन्स ऑर्डर मिळाला आहे, ज्याची किंमत आहे 6,084 कोटी रुपये. चला आता बोलूया एच.जी. इन्फ्रा इंजिनिअरिंग लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, एच.जी. इन्फ्रा इंजिनिअरिंग लिमिटेड विन्स ₹2,195.68 करोड रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट फॉर न्यू दिल्ली रेल्वे स्टेशन. तर मित्रांनो, एच.जी. इन्फ्रा इंजिनिअरिंग लिमिटेडला जॉईंट व्हेंचरमध्ये न्यू दिल्ली रेल्वे स्टेशनसाठी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट मिळाला आहे, ज्याची किंमत आहे 2,195.68 कोटी रुपये. आणि या जॉईंट व्हेंचरमध्ये एच.जी. इन्फ्रा इंजिनिअरिंग लिमिटेडची हिस्सेदारी राहील 49%. चला आता बोलूया बी.एस.ई. लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, बी.एस.ई. लिमिटेडने आपल्या क्वार्टर 3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, बी.एस.ई. लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर डबल होऊन 220 कोटी रुपये आला आहे. तसेच बी.एस.ई. लिमिटेडचा रेव्हेन्यू 835 कोटी रुपये आला आहे. चला आता बोलूया एन.टी.पी.सी. ग्रीन एनर्जी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, एन.टी.पी.सी. ग्रीन एनर्जी फॉर्म्स जॉईंट व्हेंचर विथ आंध्र प्रदेश गव्हर्नमेंट फॉर रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट. तर मित्रांनो, एन.टी.पी.सी. ग्रीन एनर्जी लिमिटेडने आंध्र प्रदेश गव्हर्नमेंटसोबत मिळून जॉईंट व्हेंचर कंपनी बनवली आहे. कशासाठी? रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्टसाठी. आणि मित्रांनो, या जॉईंट व्हेंचर कंपनीमध्ये एन.टी.पी.सी. ग्रीन एनर्जी लिमिटेड आणि आंध्र प्रदेश गव्हर्नमेंट दोन्हीची पण 50% हिस्सेदारी राहणार आहे. चला आता बोलूया हिरो मोटोकॉर्प लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, हिरो मोटोकॉर्प लिमिटेडने आपल्या क्वार्टर 3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, हिरो मोटोकॉर्प लिमिटेडने मार्केटच्या इस्टिमेटच्या प्रॉफिटला बीट केले आहे. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर हिरो मोटोकॉर्प लिमिटेडने ₹100 डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया डिफेन्स सेक्टरच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे कोचिन शिपयार्ड लिमिटेड. तर मित्रांनो, कोचिन शिपयार्ड लिमिटेडने क्वार्टर 3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, कोचिन शिपयार्ड लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 28%ने डिक्रीज झाला आहे. तसेच कोचिन शिपयार्ड लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 9%ने इन्क्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, कोचिन शिपयार्ड लिमिटेडने ₹3.5 इंटरिम डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया आय.टी.सी. लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, आय.टी.सी. लिमिटेडने सुद्धा आपला क्वार्टर 3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, आय.टी.सी. लिमिटेडचा नेट प्रॉफिट या क्वार्टर 3मध्ये आला आहे 5,638 कोटी रुपये. आणि त्याचसोबत आय.टी.सी. लिमिटेडने ₹6.5 इंटरिम डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. आणि इंटरिम डिव्हिडंडला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 12 फेब्रुवारी 2025. चला आता बोलूया भारती एअरटेल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, भारती एअरटेल लिमिटेडने आपल्या क्वार्टर 3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, भारती एअरटेल लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 461%ने इन्क्रीज होऊन 16,135 कोटी रुपये आला आहे. तसेच भारती एअरटेल लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 19%ने इन्क्रीज झाला आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा पॉवर
कंपनी लिमिटेड. तर मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेड प्लान्स टू डबल कॅपॅसिटी ऑफ इट्स सोलार सेल अँड मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी इन तामिळनाडू. तर मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेड तामिळनाडूमध्ये आपल्या सोलार सेल आणि मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीची कॅपॅसिटी डबल करण्याचा प्लान बनवत आहे. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.